सो गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर आज खूप मोठा आणि खूप स्पेशल व्हिडिओ येणार आहे, कारण की आज आम्ही चाललो आहे उदयपूर राजस्थान. कारण की या वर्षाची शेवटची ट्रिप आहे आणि नवीन वर्षाची पण पहिली ट्रिप होईल. कारण की आम्ही आत्ता निघालो आहे 26 तारीख आहे आज. 26 तारखेपासून आम्ही जाणार आहे 7 तारखेपर्यंत. त्यामध्ये जैसलमेर, त्यानंतर उदयपूर, जोधपूर, जयपूर हे सगळे आम्ही प्लेसेस विजिट करणार आहे बाईक. आणि आमचा बाईकर ग्रुप जो आहे नोमॅड्स, तर त्यांच्यासोबत माझी पहिलीच राईड आहे. ऑफिशियली बोललं तर 2-3 केले होते आधीच्या, पण ही मोठी लाँग राईड ही पहिलीच आहे. आणि 9 लोक आहेत आम्ही. आता नाश्ता करायला थांबलो. 3 वाजता निघालो होतो आम्ही पुण्यातून. आता आम्ही पालघरला पोचलो आणि नाश्ता वगैरे झाला भरपूर मस्त आहे. इथं असे हेल्मेट्स वगैरे ठेवलेत पूर्ण. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम उदयपूर. कारण की आज आलो आपण उदयपूरला बाईकवरती आलो आहे. तर काल आम्ही ट्रिप चालू केली होती 3 वाजता आम्ही राईड चालू केली आणि आत्ता उदयपूरला आम्ही पोचलो 1 वाजता. म्हणजे तसं आम्ही पाहिलं तर 22-23 तास आम्ही बाईक राईड केली आणि त्याचबरोबर आलो आम्ही फायनली या उदयपूर या ठिकाणी. तुम्हाला मी प्लॅन सांगतो की प्लॅन कसं आहे की ही राजस्थानची ट्रिप आमची अशी आहे, बाईक ट्रिप आहे. राजस्थानमध्ये आलो की पहिलं उदयपूर, जैसलमेर, जोधपूर, माउंट आबू असे या सिटीजला आम्ही विजिट करणार आहे. तर आज दुसरा दिवस आहे आपल्या ट्रिपचा. कारण की पहिल्या दिवशी आपण पूर्ण गाड्या चालवत आलो आहे उदयपूरला. आणि माझ्यासमोर हा अथांग असा सिटी पॅलेसचा व्ह्यू, त्याचबरोबर पिचोला लेक. ओव्हरऑल जो इथला ॲम्बियन्स आहे तो खूप छान आहे. तर आत्ता वाजले 9:30 आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही की सिटी पॅलेस, त्यानंतर मंदिर आहे आपलं आणि बाजूला जो आहे तो पिचोला लेक. त्याचं नाव विसरलं मी. तर अशा काही प्रकारचा व्ह्यू आहे. आम्ही ज्या प्रॉपर्टीमध्ये थांबलो आहे आज नॉर्मल सिटी विजिट करूया. कारण की उद्या थोडंसं आम्ही लांब जाईल, एखाद्या चित्तोडगडला वगैरे जाईल. आज सिटी पॅलेस, त्यानंतर लेक आणि 2-3 टेम्पल जे आहेत ते. आणि जर जमलंच तर मस्त अशी शॉपिंग पण आम्ही करणार आहे. कारण की या ओव्हरऑल ट्रिपमध्ये थोडे कपडे आम्ही कमी आणले, कारण की लगेच आणि बॅग प्लस बाईक कॉम्बिनेशन खूप मस्त आहे. कारण की आम्ही खूप एन्जॉय केला कालची राईड. तर आता मी तुम्हाला दाखवतो मी कुठं थांबलो आहे. तर हा आमचा स्टे आहे इथं आतमध्ये. आता मी टेरेसवरती गेलो होतो, जेणेकरून तुम्हाला तो व्ह्यू दाखवता येईल. त्याचबरोबर आता इथं त्यांनी असे मल्टिपल प्लॅटफॉर्म्स क्रिएट केले, जेणेकरून जे मुलं येतात, म्हणजे आम्ही हे हॉस्टेलच बुक केले. त्याचा अर्थ जर आम्हाला हे परवडलं पाहिजे. 10 दिवस ट्रिप, 10 दिवस स्टे. सो हॉस्टेल आणि हॉस्टेल इतका स्टे आहे. आता मी जातो खाली, तुम्हाला रूम दाखवतो आमची. तर इथं त्यांचं हॉटेल आहे छोटंसं आणि 10 लोकांसाठी AC रूम. Welcome to my channel, guys. सो आता आम्ही नाश्त्याला आलो आहे. स्ट्रीट फूडच खाणार आहे, कारण की आमच्याकडे पैसे कमी आहेत आणि आम्हाला टेस्ट मॅटर आहे.
कसं वाटलं कालच्या राईड नंतर? काय वाट लागली नाही भाऊ, 850 किलोमीटर मस्करी आहे. दादा तुझा कसा एक्सपिरियन्स होता? मजा आली? युगल? एकदम बढ़िया, क्रूज करने में तो बहुत मजा आया. वा. सो आता आम्ही खाणार आहे दाल पकवान, त्यानंतर पिऊया चिचकी चाय. सो आता दाल पकवान घेतलं, बघू टेस्ट कशी आहे. हाउ इज द टेस्ट? आज का भी मस्त आहे. सो आता आमचा नाश्ता करून झाला, मस्तपैकी कचोरी वगैरे खाल्ली आणि आता आम्ही फिरतोय त्याच स्ट्रीटवरती जिथे गेल्या 2 वर्षापूर्वी मी इथं आलो होतो आणि भरपूर काही आम्ही इथं मजा मस्ती केली होती. कॉलेजच्या मुलांसोबत आलो असतं. जर जे लोक व्हिडिओ वगैरे असेल तर त्यांना माहिती ही जागा कुठली आणि अरे बघ तुझ्यासोबतच करतो. तर नवीन मेंबर्स आहेत. गौरव लंगर, जो आत्ता आला होता, तो माझा शाळेतला मित्र आहे आणि आत्ता बाईक राईडमध्ये एक लीड असा व्यक्तिमत्व त्याचं आहे. काय म्हणतो गौरव? मी लीड आहे पण मला फॉलो करणं का माझी ॲडव्हेंचर आहे. मी उड्या मारून जातो, तुम्हाला ब्रेक दाबावं लागेल. खूप बेकार गाडी चालवत होतो. त्याचबरोबर आता जाऊया फिरायला. कुठे? तर मंदिरात. बाकीचे मुलं येईपर्यंत आम्ही थोडं जस्ट वॉक अराऊंड करून घेतो. वॉक अराऊंड करून झालं की मग आम्ही जाणार सिटी पॅलेसला. सो आत्ता आम्ही अशा उदयपूरच्या गल्ल्यांमध्ये फिरतो आहे आणि फिरताक्षणी आम्हाला असे मस्त मस्त स्पॉट सापडतात. नुसते तिथं फोटो चालू आहेत आणि बाहेर आलं की आपण फक्त फोटो काढतच जातो. मेन जे त्यांचं आकर्षण आहे, जे मेन त्या गोष्टी तिथं का आहेत हे समजून घ्यायचा आपण कधी प्रयत्न करत नाही, कारण की आपण टुरिस्ट आहे. पण कधीतरी विचार केला पाहिजे अशा गोष्टींचा, जेणेकरून पुढच्या पिढीला सुद्धा याचा फायदा होऊ शकतो. आता आपण थोडं दुसऱ्या लेनमध्ये जाऊया. रस्ता भटकला होता आम्ही. तर आजचं पहिलं डेस्टिनेशन आम्ही करतोय सिटी पॅलेस. 400 रुपये एंट्री फी भरली आणि 600 डिस्काउंट भेटलं. 600 रुपये भेटले. हे भेटले नाही, 600 रुपये आम्ही भरून तिकीट घेतलं आहे. सिटी पॅलेसला पुन्हा एकदा आपण भेट दिली, कारण की 3 वर्षापूर्वी मी आलो होतो, पण कॉलेजच्या मित्रांसोबत आलो होतो. तर हे फिरण्यासाठी आम्हाला 2-3 तास तरी जातीलच, कारण की फोटोज काढणे वगैरे वगैरे भरपूर चालू राहील. तर एंट्री केली आणि आम्ही हॉटेल जे बुक केलं त्या हॉटेलच्या एकदम जवळच सिटी पॅलेस आहे. सो असं काही कुठून फिरवून आलो नाही आम्ही. तर आता जाऊया सिटी पॅलेसकडे. बाबा चले सो आत्ता आम्ही सिटी पॅलेस पूर्ण बघून झाला आमचा. आता बघूया, तुम्हाला मी थोडेफार शॉर्ट्स दाखवेल, कारण की मी इतकं काही ब्लॉग केला नाही आज, कारण की मुलं असताना मला ब्लॉग करता येत नाही, मध्ये मध्ये बडबड वगैरे करतात. तर अशा पद्धतीने काही गोष्टी होतात हे. सो आम्ही एन्जॉय केलं आहे. सिटी पॅलेसबद्दल माहिती तुम्हाला भेटूनच जाईल नेटवरती. हा जस्ट माझा एक्सपिरियन्स होता. आज गर्दी खूप आहे, बुधवार असून सुद्धा गर्दी खूप आहे. आय डोंट नो वाय, पण ठीक आहे. सो आत्ता आमचं सिटी पॅलेस फिरून झालं. सिटी पॅलेस फिरता फिरता मला 5 वाजले आणि 5 वाजता आम्ही आलो आहे गणगौर घाट या ठिकाणी आलो आहे.
या घाटाचं वैशिष्ट्य असं की हा घाट खूप सुंदर आहे आणि इथून सनसेट बघण्यासाठी खासच आलो आहे. कारण की आम्हाला जेवायला भेटलं नाही अजून, सनसेट बघणार आणि मग दालबाटी खायला जाणार आहे. तर आम्हाला खायला काय भेटलं नव्हतं, सो आम्ही चिप्सचे पॅकेट घेतलेत आणि सनसेट बघण्यासाठी आलो इथं. कारण की थोडा वेळ लागेल अजून जेवण करण्यासाठी. तर आमचे काही मित्र यांना इतकी भूक लागली तर ते काय पद्धतीने चिप्स खात बसले ते दाखवतो. तर अशा काही पद्धतीने आम्ही आमचा सनसेटचा सेटअप केला आणि या गरिबांना दान दिला. आम्ही चिप्स वगैरे खाल्लेत, काय का नाही. सेट होऊन जातो दिवस असा. मंदार एक प्रश्न आहे. हा विचार ना. सनसेटचा सेटअप केलाय म्हणजे सूर्य खाली मावळतोय, ऑटोमॅटिक चाललाय का, तुम्ही इन्स्ट्रक्शन दिले? तर तुम्ही पाहिलंच की अशा काही लोकांना घेऊन मी इथं आलोय की बघा आता कसं आमचा ट्रिप होत असेल. सो चला आजचा दिवस इथं संपूया. जर काही असेल तर मी ॲड करेलच. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू वेगळ्या जागी. उद्या आम्ही शिल्पग्रामला चाललोय, तर बाय.